हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात. तिथून गती करून म्हणजे वेगाने येऊन विजेसारख्या गतीने, विद्युतसारख्या गतीने चालत येतात, स्पीडने. आणि इथे चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात. त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करवतात, त्यांना उपदेश देतात आणि ते कवीप्रमाणे आचरण करतात. कवींप्रमाणे जिथे कुठे जातात तिथे कवितेच्या रूपात आपल्या महिम्याचं ज्ञान सांगायला सुरुवात करतात. ते परमात्मा असतात आणि ते एका सुप्रसिद्ध कवीचीही पदवी प्राप्त करतात. परंतु ते असतात पूर्ण परमात्मा. ऋग्वेद मंडल नंबर 9 यातील 9व्या मंडळात आपल्याला दाखवतो ऋग्वेदाच्या. हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. ते परमात्मा कशी लीला करतात पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र नंबर 26 मध्ये काय सांगितलं आहे की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान म्हणजे भक्ती, करणारे यजमान म्हणजे भक्त, भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुलभ करीत त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, नाश करतो आणि त्यांना पवित्र करीत, भक्तांना पवित्र करीत आणि आपल्या रूपाला सरळ करीत तो कांतिमय परमात्मा. त्यांनी हा शब्द कवी, हे पहा इथे मूळ संस्कृतमध्ये काय लिहिले, कवीर अत्यो. हे कवीर अत्यो, आम्ही याला ब म्हणतो, वला आम्ही कबीर म्हणतो. हे यात कवीर लिहितात. जसं आम्ही वेदांना वेद म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तशाच प्रकारे आम्ही कवीरला कबीर म्हणतो. तर यांनी इथे काय केले पहा परत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 श्लोक आपण 26 वाचतोय. तर यांनी काय केले की आपल्या रूपाला सरळ करत तो परमात्मा कांतिमय, त्यांनी हा कवी शब्द, कवीही करत विसर्ग लावत त्याचा अर्थ केला सर्वज्ञ. इथे लिहायला हवं होतं कवीर देव, लिहायला हवं होतं कवीर देव. आता कसं लिहायला हवं होतं त्यांनी, हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 20 मध्ये मंत्र नंबर 1 आहे. हे लिहिले की ते कवीर देव. हे पहा, हे कवीर देव वितये आव्यव. तर हे कबीर देव लिहायला हवं होतं, कबीर साहब. देव म्हणजे परमेश्वर. आता ही संकल्पना आपण स्पष्ट करूया आधी यजुर्वेदाने. एक पवित्र बुक आहे यजुर्वेद आणि याच्यावरती हा र लागलेला आहे. त्या रला दूर करून इथे जर विसर्ग लावला तरीही हा यजुर्वेदच बोध करवेल. जिथेही हे अक्षर लिहिलंय, जिथे यजू लिहिलं असेल तिथे हे यजुर्वेदच बोलावं लागेल, लिहावं लागेल, कारण हे यजुर्वेदाच्या विषयी परिभाषा आहे, त्याची डेफिनेशन आहे. पहा, डिस्क्रिप्शन आहे. हे महर्षी दयानंद सरस्वती द्वाराही याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि हे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा याचा अनुवाद आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आपण याच्या 36व्या अध्यायात येऊया. हे पहा, हा यजुर्वेदाचा षटत्रिशॉं म्हणजे 36वा अध्याय आहे.
याच्या प्रथम मंत्रात. आणि हे लिहिलंय की रुचम वाचम प्रपदे मनो यजुः. हा यजू शब्द लिहिलाय, यजू. आता याचा अनुवाद यांनी ठीक केलाय इथे, अर्थ ठीक लिहिलाय इथे यजूचा. ह्या यजूचा अर्थ यजुर्वेद लिहिला, हा अगदी बरोबर लिहिलाय. जर यजुर्वेद लिहिलं नसतं, ह्या शब्दाचा अर्थ केला असता, तर हा अनुवाद व्यर्थ झाला असता, कारण इथे यजुर्वेदाचा महिमा ह्या मंत्रात सांगितलेला आहे. आणि यजुर्वेद न लिहिता आणि यजूचा काही वेगळाच अर्थ काढला असता भलताच, तर कसं समजलं असतं हा कोणाचा महिमा आहे? तर इथे यांना ह्या यजूला यजुर्वेद लिहावं लागलं, हे यजुर्वेद पुस्तकाविषयी आहे, जेव्हा की इथे फक्त यजू शब्द आहे. तर पुण्यात्म्यांनो, ठीक अशाच प्रकारे आम्ही ह्या वेदांमध्ये कवी जिथे लिहिलं आहे, कवी जसं हे कवी म्हणतात, आम्ही प्रसंगानुरूप त्याला कबीर देव म्हणावं लागेल. जिथे परमात्म्याचा महिमा चालू आहे, तर तिथे कवीचा अर्थ कबीर देव असा घ्यावा लागेल. आणि जिथे काही कुणा काव्यकाराचा महिमा असेल, तर तिथे तो काव्यकारच लिहिलं जाईल. अन्यथा कवीचा अर्थ सर्वज्ञ आहे, आदी नाही करू शकत, कारण कोणीही कवी सर्वज्ञ नसतो. हे पहा परत. आता आपण यजुर्वेद ठेवून दिला आहे आणि ऋग्वेद घेतला आहे, ज्यात आम्ही प्रूव्ह करू इच्छितो की परमात्मा कशा कशा लीला करतो. हा तोच ऋग्वेद आहे. ह्याचे प्रकाशक आपण पाहिले, मुद्रक ते तेच आहेत. आता आपण येत आहोत ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये. आता सहज समजून येईल, यांचाच अनुवाद आहे हा. आर्य समाजाच्या आचार्यांचा यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, म्हणजे धार्मिक अनुष्ठान करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा, सर्व मार्गांना सुगम करीत त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना म्हणजे भक्तांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करीत. आता पुण्यात्म्यांनो, सतलोकामध्ये परमात्मा सशरीर आहे, मनुष्यासारखं त्यांचं शरीर आहे. ते लोकही तेजोमय आहे आणि परमात्म्याचं मनुष्यासारखं जे शरीर आहे ते पण तेजोमय आहे. त्यांच्या एका रोमात, रोम म्हणजे तसं तर केस म्हणतात, पण एका रोमामध्ये एवढी शोभा आहे, इतकं तेज आहे, करोडो सूर्य करोडो चंद्र मिळवले आणि त्यांचं एकत्रित तेजसुद्धा परमात्म्याच्या एका रोमाच्या तेजापेक्षा फिकं आहे. जर तो परमात्मा त्या तेजासहित इथे आला तर आपण त्याला पाहू शकणार नाही, आपले डोळे दिपून जातील, ही चर्मदृष्टी नाही पाहू शकत. म्हणून तो आपल्या रूपाला सरळ करीत, म्हणजे अगदी संकुचित आपले सर्व त्या प्रकाशाला आणि सरळ करून हलकं तेजपुंज रूप घेऊन तो येऊन आम्हाला भेटतो. हे पहा, आपण हे वाचतोय ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त 86, मंत्र 26. आपल्या रूपाला सरळ करीत तो कांतिमय परमात्मा कबीर देव लिहायला हवं होतं इथे, कबीर देव विद्युत समान क्रीडा करीत, म्हणजे विजेच्या वेगाने वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो, मिळतो. आता पहा ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त 86चा मंत्र 27 आहे. तो प्रकाशरूप परमात्मा, जो परमात्मा द्युलोकांचे म्हणजे तेजोमय लोकांचे सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे, तिथे राहतोय. आता हे स्पष्ट झालं की कबीर देव नावाचा कोणी भगवान आहे. कबीर देव, देव म्हणजे परमेश्वर, भगवान. तो वरती सतलोकात राहतो, सतलोकाच्या 3ऱ्या भागात, म्हणजे सर्वात टॉपमोस्ट जागेवर. प्रत्येक स्थानाचा, लोकाचा आपला आपला दर्जा आहे,
तर सगळ्यात टॉपवर राहतात भगवान सतलोकाच्या. त्यांची खाली मुलं, त्यांची सृष्टी सतलोकात आहे. तर काय सांगितलं की परमात्मा साकार आहे आणि तो तिथे राहतो वरती. आणखी कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि तिथून चालत येतात. आता दाखवतो यात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 म्हणजे 82च्या आणि मंत्र नंबर 1 मध्ये जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांना उत्पन्न करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप म्हणजे तेजोमय शरीरयुक्त, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचे हरण करणारा आहे. तो राजा समान, राजेव राजा. आपण हे 269 पानावर पाहतोय, 269 वर, आणि 270 वर आता तुम्हाला दाखवतो तो राजाच्या समान. हे 270 पान आहे. राजाच्या समान दर्शनीय आहे, पाहण्यासारखा आहे. राजाच्या सारखा म्हणजे पूर्ण ब्रह्मांडांच्या स्वामी स्वरूपात, दर्शनीय म्हणजे पाहण्यासारखा, साकार आहे. तो आहे पृथ्वी आदी लोकांतरांच्या चारही बाजूंनी शब्दायमान होत राहिला आहे. त्या वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, जो दृढ भक्त आहे, त्याला पवित्र करीत प्राप्त होतो. आणि ज्या प्रकारे विद्युत म्हणजे आकाशीय वीज स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. आता यात स्पष्ट केलंय या पवित्र वेदाने की परमात्मा साकार आहे, राजाच्या सदृश्य, देखण्याजोगा आहे. आणि तो तिथून गतिमान होऊन चालत येतो आणि चांगले आत्मे जे दृढ भक्त असतात त्यांना भेटतो इथे येऊन. तो काय करतो मग त्यांना भेटून? हे पहा, पुढे स्पष्ट केलंय. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 1 आपण वाचला. आणि तो त्यांना कसा भेटतो? आता काय सांगितलंय की ज्या प्रकारे विद्युत स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. जसं पूर्वीच्या काळी आपण लहान लहान होतो तेव्हा कास्य धातूचे पेले आणि थाळ्या असायच्या. पावसाळ्यात जर ताटे आणि पेले बाहेर अंगणात राहिले, घराच्या बाहेर, तर त्यावेळी आमची आजी सांगायची आमच्या आईला की तू या थाळीला, कास्य धातूची जी बाहेर आहे, थाळी पेले त्यांना आत ठेव. कास्य धातूवर वीज आकर्षित होते, आकाशातील वीज, तिचे या धातूबरोबर अट्रॅक्शन होते. तर इथे एक उदाहरण दिलं आहे की तो परमात्मा त्याच पुण्यात्म्यांना भेटतो ज्यांच्याशी त्याचं आकर्षण होतं. म्हणजे चांगल्या आत्म्यांनाच तो भेटतो. वीज ज्याचा आधार बनून त्यावरती बरसते, तसाच परमात्मा आधार बनून त्या पुण्यात्म्यांना भेटतो जे दृढभक्त असतात. आणि परमात्म्याच्या ज्ञानाची दवंडी पिटतो. जगाचं काही ऐकत नाही, सगळं विश्व एका बाजूला आणि तो संत एका बाजूला असतो. अशा दृढभक्तांना तो परमात्मा भेटतो. आता पहा, आता तो काय करतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 श्लोक 1 वाचला. आता 2 वाचूया. हा दुसरा मंत्र. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेनं म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेनं आपण महापुरुषांना प्राप्त होता, भेटता. आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासारखे म्हणजे खूप स्पीडने तीव्रगामी होऊन आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात. इथं लिहायला हवं होतं आपण कबीर देव आहात. बस, दॅट्स ऑल. खूपच छान काम झालं असतं. पण यांची बुद्धी असं काम करत नव्हती, ह्या अनुवादकर्त्यांची. तरीही परमात्म्याने यांच्याच करकमलांनी सच्चाईला तुमच्यासाठी उजागर करवलं. नाहीतर ह्या आर्य समाजाच्या व्यक्ती आहेत त्या महर्षी दयानंदांच्या सिद्धांतावर अटळ आहेत आणि हे मानतात की परमात्मा निराकार आहे, कुठल्याही एका स्थानावर किंवा एकदेशीय नाहीये. पण वेदांमध्ये तर स्पष्ट आहे. यांच्याच करकमलांनी लिहिलंय, पण त्यांनाही लक्षात नसेल आलं की काय लिहिलंय याच्यात.
ही सद्गुरूंची लीला आहे, सगळी परमात्मा कबीरजींची. जर ह्या दासाने अनुवाद केला असता तर सामान्य माणसाने तुम्हाला भ्रमित केलं असतं की आपापल्या परीने सगळे अनुवाद करतात. आपल्या हिशेबाने केले असतील आपल्या गुरुजींनी. आता दासांनी तर ह्यांचेच अनुवाद दाखवून दिले तुम्हाला. आता कोणी असं म्हणू शकत नाही की रामपालने चुकीचं केलं आहे, त्यांनी ते केले चुकीचं की बरोबर. परंतु ही सच्चाई आहे. परमात्म्याची शेकडो उदाहरणं देऊ की तो परमात्मा सतलोकात आहे, मनुष्य सदृश्य आहे आणि तिथून चालत येतो. त्याचं नाव कबीर आहे. ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांचे ॲफिडेव्हिट दाखवेन हा दास तुम्हाला, की त्यांनी आपल्या अमृतवाणीत लिहून ठेवलं आहे की कबीर इज गॉड. धानक रूप रहा करतार, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निबार, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. आता पहा, आपण वाचतोय इथं ऋग्वेद मंडल नंबर 9च्या 82चा मंत्र 2. यात आपण वाचलं की हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अतिशय गतिशील पदार्थासमान म्हणजे विजेसारख्या वेगाने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात, आपण कबीर परमात्मा आहात. इथे लिहायला हवं होतं कबीर देव आहेत. शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, सोम म्हणजे शीतल अमर परमात्मा, आपण आम्हाला सुख द्या. आता पुण्यात्म्यांनो अजून थोडंसं. आणि जेव्हा ते परमात्मा इथं येतात, आपल्या अन्य रूपात येतात. एक सिद्धी बहुचोले धार, एक सिद्धी अनेक रूपं घेऊ शकते. जसे काही संत अशा लीला करत असायचे, परमात्म्याला तर ह्या गोष्टी मामुली आहेत. तर दुसऱ्या रूपात ते प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून एका जंगलामध्ये, शहरातून बाहेर, एका तलावामध्ये शिशुरूप धारण करून ते कमळाच्या फुलावर प्रकट होतात. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना उचलून घेऊन जातं आणि मग हळूहळू मोठे होत लहानपणापासूनच ते ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रारंभ करतात. ही दुसरी स्थिती त्यांची. आणि तिसऱ्या स्थितीत ते काय करतात? जेव्हा वाटेल तेव्हा सतलोकातून एका सेकंदाच्या काही भागात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात, ते सतलोकातून इथं येतात. प्रिय आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान समजावतात, आपलं दर्शन करवतात आणि मग त्यांना आपला साक्षी बनवून सोडून देतात. त्या महापुरुषांनी पण हेच ज्ञान सांगितलं जे आपले वेद सांगतात. तर आता वेदात आपण डोळ्यांनी पाहिलं की परमात्मा वरती धूलोकात म्हणजे तेजोमय लोकातील 3ऱ्या स्थानावर विराजमान आहेत. एकदेशीय आहेत, ते राजासमान पाहण्यायोग्य आहेत, साकार आहेत आणि तिथून गतीने येतात. प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना, दृढ आत्म्यांना भेटतात, त्यांना उपदेश देतात, ज्ञान देतात. धन्यवाद. सत्साई. आता आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.